गुड मॉर्निंग, वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. आणि तुम्ही विचार करत असाल एवढ्या सकाळी आम्ही कुठे चाललो आहे. तर थोड्याच वेळात सांगते आम्ही कुठे चाललो आहे. आमची सगळी तयारी झालेली आहे, बॅग पॅक्स झालं आहे आणि आता आम्ही आंघोळ करून लगेचच निघणार आहे. डुग्गू ऑलरेडी उठला आहे आणि बनी उठायचा बाकी आहे. डुग्गू इथे फुल सुपर एक्सायटेड आहे. कसाऱ्याला पोहोचलो आहे आम्ही ऑलरेडी. आता इथून आम्ही लोकल घेणार आणि मग कल्याणवरून आमची प्रॉपर ट्रेन आहे जी आपल्याला डायरेक्ट सोलापूरपर्यंत नेते. इथे आम्ही घेतले लोकलची तिकीट आणि आम्ही 5:20ची लोकल धरणार होतो. आमची लोकल आलेली आहे आणि आमचा प्रवास झाला आहे सुरू. सकाळी सकाळी थंडी असते म्हणून इथे सगळेच पांघरून बसले आणि पोरांना तर इथे खूप मजा येत होती. इथून आम्ही कल्याण पोहोचणार आणि कल्याणवरून आहे आमची डायरेक्ट सोलापूरसाठी ट्रेन. लोकलमध्ये बसल्यावर थोडा लोकलचाही आनंद घेतला, बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केला आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या जर्नीसाठी. आणि कल्याणवरून सकाळी 9:30ची आम्ही उद्यान एक्सप्रेस पकडली जी डायरेक्ट सोलापूर जाणार होती. पोरं इथे खूप मजा करत होते. डुगू, बनी आणि शाशा सुद्धा माझ्यासोबत आला होता. हे तिघं बिलकुल एका जागेवर बसत नव्हते, एकीकडनं दुसरीकडे, दुसरीकडनं विंडोमध्ये आणि तिघं जण खूप मस्त मजा करत. आफ्टर लॉंग टाइम आम्ही असा कुठेतरी छान प्रवास करत होतो. तुळजापूर अक्कलकोटला जाण्याचा प्लॅन बऱ्याच दिवसांपासून चालला होता, पण योग आज जुळून आले. आणि हे आहे लोणावळ्यामधलं मंकी हिल. याचा व्ह्यू सकाळी सकाळी खूप छान दिसत होता आणि मला तर हा प्रवास खूप जास्त आवडत होता. The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, आणि खूप सारा एन्जॉय करत आम्ही पुणे स्टेशनवर कधी पोचलो आम्हाला कळालंच नाही. आणि पुणे स्टेशनवर पप्पांचे खूप जुने मित्र पप्पांना भेटायला येणार होते. मला वाटतं तब्बल 33-30 वर्षांनी त्यांची भेट होणार होती आणि मी लहान असताना यांच्याकडे आली होती आणि त्यानंतर आज आम्हाला भेटले. त्यांनी डुग्गू, बनी आणि शाशासाठी खाऊ आणला होता. एवढ्या वर्षानंतर भेटल्यानंतर त्यांच्यात जी आपुलकी होती ती खरंच खूप छान होती आणि मला तर आठवत पण नाही, पण त्यांनी इतक्या प्रेमाने मला जवळ घेतलं आणि मला ते सगळे गोष्टी सांगत होते की लहानपणी मी कसं काय त्यांच्या घरी राहिली होती. अशा सगळ्या छान अनुभवातनं आम्ही परत पुढच्या जर्नीला सुरुवात केली. आणि बॉस, लाईफमध्ये असे छोटे छोटे मोमेंट्स तर जगताच आले पाहिजे, जे की मी नेहमी जगते. पुणे सोडलं आणि 2 स्टेशन सोडूनच उरुळी कांचन म्हणून एक स्टेशन येतं. तिथे माझे काका राहतात आणि काका ही नर्मदेची परिक्रमा करून आले होते आणि नुकतेच आल्यानंतर सुद्धा ते आम्हाला स्टेशनवर भेटायला आले. अगदी 2 मिनिटं इथे गाडीचा स्टॉप आहे. पोरं पटापट उतरून काकांना नमस्कार केला आणि काकांना भेटून मलाही खूप छान वाटलं.
काका आणि पप्पांची फ्रेंडशिप ही 1965 पासूनची आहे आणि आजही ती तशीच छान आहे. अगदी त्यांच्या नातवांपर्यंत ही जुनी मैत्री त्यांनी पुढे कंटिन्यू ठेवली आहे. भेटीगाठी झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि आम्हाला आता खूप भूक लागली होती. मी सकाळी पुलाव घेतला होता आणि मम्मीनी घेतली होती शेंगदाण्याची चटणी, मेथीची भाजी आणि छान असे पराठे. असलं की आधीच खूप भूक लागते आणि पोरं सोबत असल्यानंतर छान असं जेवण पाहिजे. आता दुपारचे 3 वाजले आणि आम्हाला अजून पोचायला ऑलमोस्ट किती वेळ आहे ग? दीड तास आहे आपल्याला. आता ऑलमोस्ट अर्धा तास अजून बाकी. आम्ही पोहोचलोय सोलापूर स्टेशनवर आणि आता बोर झालोय. कंटाळा आलाय. चाललो आपण कटलरकोट कटलरकोट का अक्कलकोट? फायनली पोहोचलो आम्ही अक्कलकोटला. आणि अक्कलकोट स्टेशन पासून तर मंदिराचा रस्ता साधारण 20 मिनिटांचा आहे. आम्ही घेतली आहे ऑटो रिक्षाला तिकडे पॉम वगैरे असं समथिंग म्हणतात आणि इथून आम्ही आता मंदिरात पोहोचणार आहे. तिथे गेल्यानंतर बरेच सारे तुम्हाला लॉज मिळतात, राहण्याचे बरेच ठिकाण तुम्हाला उपलब्ध आहे. पण आम्ही राहणार आहे भक्त निवासमध्ये, जे की एकदम सुंदर सुविधा सहित असतं आणि मंदिराच्या आवारातच हे तुम्हाला मिळतं. तर आम्ही घेतोय भक्त निवास. तर असं भव्य दिव्य भक्त निवास इथे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथून पुढची जर्नी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. नमस्कार.